महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्धांनीच शोधलेला बुद्ध धम्म आणि त्याच बुद्ध धम्माच्या वाटेवर वाटचाल करणारा पूजनीय भिक्खू संघ या त्रयींना वंदन अभिवादन. सोबतच सम्राट अशोक ज्यांनी बुद्ध धम्म समुद्रावर पोहोचवला त्यांनाही अभिवादन आणि परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन, विनम्र अभिवादन. आज वर्षावास 2024चा 23वा दिवस आहे आणि आज तारीख आहे 12/8/2024 आणि आज आपण पाहत आहोत फुप्पवग्ग गाथा क्रमांक 9, ज्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की यथापि रुचिर फुप्प वनवंत सगंधक एव सुभाषिता वाचा अफला होती सकुब्बतो. अर्थात जसे सुंदर फूल रंगीत फूल सुगंधामुळे सार्थक होते तसे सत्कृत्य केल्यामुळे गोड बोलणे सुद्धा सार्थ होते. आजची गाथा 9वी गाथा आहे आणि ती कालच्या 8व्या गाथेचा उत्तरार्ध आहे. आपल्या बागेत अनेक फुलं असले तरी भ्रमर प्रथम सुगंधित फुलाकडे झेप घेतो. मनुष्यसुद्धा जर बागेत असेल तर ज्या फुलांचा जास्त सुगंध आहे त्यांचीच निवड आपल्या कामासाठी करतो. निशिगंध, गुलाब, जाई, जुई, रातराणी ही महत्त्वाची सुगंधित फुलं होय. रात्रीच्या अंधारात चालताना जरी सुगंध आला तरी मनुष्य जाणतो की जवळच रातराणी आहे. अगदी असंच सत्कृत्य करणाऱ्या व्यक्तीबाबत घडते, कारण समाजात सत्कृत्य करणाऱ्या लोकांची संख्या तशी कमीच असते. अनाथ मुलं, अपंग व्यक्ती, वयोवृद्ध व्यक्ती, बेवारस व्यक्ती अशा घटकांसाठी काम करणारी माणसं दीपस्तंभासारखी असतात. मुलांच्यासाठी वही पेन देणाऱ्या दात्यापासून तर अगदी पंचतारांकित वृद्धाश्रम, अनाथाश्रम चालवणारी लोक आहेत. रुग्णवाहिका दान करून सेवाभाव करणारी लोक आहेत. रक्तदान करणे हा सुद्धा एक सत्कृत्यामध्ये मोडतो. अशी कामे करणारी माणसे काम करताना, संवाद साधताना गोड भाषाच वापरतात. त्या भाषेत मृदुता असते, ममता असते, कारुण्य असते, मदतीची आवश्यकता असते. म्हणूनच अशा व्यक्तींना पूजनीय व्यक्ती समजले जाते आणि ही व्यक्ती सतत त्याच कार्यात व्यस्त असल्यामुळे समाजातही पूजनीय होते. त्यांचे जीवनसुद्धा सार्थ होते आणि त्यांची वाणीसुद्धा सत्कृत्यामुळे गोड बोलणारी असल्यामुळे आणखीनच सार्थ होते. म्हणूनच फुप्पवग्ग गाथा क्रमांक 9 मध्ये म्हटलं आहे, जसे सुंदर फूल रंगीत फूल सुगंधामुळे सार्थ होते तसे सत्कृत्यामुळेच गोड बोलणे सार्थ होते. आज येथेच थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम. थँक्यू.